एकदम छान साडी शिवली बरं, मस्त. मी मिस्टर पालकरांना पण इतकं वेळ लावलंय. हॅलो नमस्कार मंडळी, श्वेत नक्षत्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आय नो मला खूप दिवस झाले मी काहीच व्लॉग वगैरे काहीच टाकलं नाही, कारण माझे मेकअपच्या ऑर्डर्स वगैरे चालू होते, त्यामुळे मला वेळच नाही मिळाला टाकायला. आणि मी ॲक्च्युली हा जो व्लॉग आता तुम्ही बघणार आहात हा खूप खूप जुना आहे, म्हणजे दिवाळीच्या टाईमचा आहे, ज्यावेळेस मी घरी गेले होते आणि मी त्यावेळेस शूट केला आणि मला एडिट करायला वेळच नाही मिळाला. आणि असं करत करत आता खूप दिवस निघून गेले, पण मला असं झालं की यार मी आता शूट केलाच होता, तर आता मग एवढा सगळा डेटा त्याच्यावर मी अर्धी मेहनत पण घेतली, तर मी तो वेस्ट का घालवू. त्यामुळे मी म्हटलं की जाऊ दे, मी टाकते. तुम्हाला खूप जुन्या गोष्टी बघायला मिळतील. तुम्ही व्लॉग बघा आणि मला कसं आवडलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. अप्पा भी इतना चिल्लाते रहते, इसका हर बार यही होता है, मला हा व्लॉग त्यांच्यासोबत बघताना इतकी मजा येत होती ना, ते फर्स्ट टाइम असं फेस टू फेस ते माझं व्लॉग बघतायत. मस्त सुपर सुपर सुपर. त्यानंतर मॅच होती फायनल आणि ते विकेट पडली म्हणून आई इतकी खुश झाली, कारण सगळ्यांनाच माहिती आहे मॅच कशी झाली काय झाली. पण हा आनंद काही जास्त वेळ टिकला नाही. ते आप्पाही खुश होते की विकेट पडली. पण काही मिनिटानंतरच अनफॉर्च्युनेटली इंडिया हारली. एनिवेज वेल प्लेड गाईज, तुम्ही त्यावेळेस चांगले खेळले. सो अशा तऱ्हेने आपण त्या दिवशी खूप उमेद ठेवली होती, बट आपण हारलो. त्यानंतर तुळशीचं लग्न होतं. सो आई आप्पा इथे अंतरपाट तयार करत होते, दोघे मिळून सगळी तयारी चालू होती. लक्ष्मी म्हणजे नवरी जी असते ती तुळस असते. सो आप्पा तिथं गजरा वगैरे घालत होते, बांगड्या वगैरे ठेवल्या होत्या. तिथे सगळं जे सुहागनचं सामान असतं ते सगळं ठेवलं होतं. इथे आमचे छोटे छोटे 2 चिमुकले अंतरपाट धरून उभं होते, त्यांना इतकं ते मजा येत होती. अशा तऱ्हेने आमचं तुळशीचं लग्न झालं. त्यात मध्येच लाईट पण गेली होती, त्यामुळे आम्हाला फ्लॅश लावून तुळशीचं लग्न करायला लागलं. तुमच्याकडे पण असंच करतात का? आम्ही यावेळेस थोडंसं छोटंच केलं होतं, पण नेक्स्ट टाइमपासून छान केलं. लग्न संपन्न झालेलं आहे वधूवरांचं. The next day. हे मी सकाळ सकाळी दिवाळीच्या पिरियडमध्ये जो नाश्ता करते तो ॲक्च्युली माझे जे आजोबा होते ना, त्यांची ही खूप इंटरेस्टिंग रेसिपी होती, एकदम साधी सोपी. आमच्याकडे दिवाळीला असा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवतात, त्याला कसला तरी पोह्यांचा चिवडा म्हणतात. त्याच्यामध्ये सकाळी घरामध्ये मटकीची भाजी जी केलेली असते, आमच्याकडे काळ्या कढईत करतात, स्पेशली काळी कढई मटकीची भाजी बनवण्यासाठी गावाकडे आणलेली असते. ती मटकीची भाजी, तो रस्सा फक्त त्या चिवड्यामध्ये टाकायचा, वरतून कांदा टाकायचा त्याच्यामध्ये, आणि बस तुमचा यम्मीएस्ट ब्रेकफास्ट दिवाळीच्या पिरियडमधला रेडी आहे. खरंच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, इतका टेस्टी लागतो. आणि काहीच नाही लागत त्याच्यामध्ये टाकायला, फक्त एक कांदा तुम्हाला चिरून टाकायचा आहे बस, आणि लिंबू पिळायचा वरतून. मी तर हे व्हॉइस रेकॉर्ड करते त्यावेळेस पण माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. तुम्ही पण खरंच नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर संध्याकाळी आमचा होता मटन चिकनचा बेत, नॉनव्हेज खायचं होतं. आणि आई इथे प्रथमेश आणि आप्पा चाललेत मटन आणायला. आणि आप्पा एवढे म्हणजे उत्सुक असतात ना ब्लॉगसाठी, मला म्हणतात मी रिटर्न आल्यानंतर ना तुला फोन करतो, मग तू मोबाईल घेऊन बाहेर आहे, म्हणजे तुला व्हिडिओ काढता येईल मी आत येतानाचा. म्हटलं ठीक आहे बनवते मी. आणि इथे रात्री आमचं मस्तपैकी इथे चिकन शिजतंय छान असं. ॲक्च्युली चिकन नाही, मटन आणलं होतं. काय बोला तुने पहिले क्या बोला? चल, मटन असं मस्त शिजतंय. मी याची रेसिपी पण चॅनलवर टाकणार आहे, ती तुम्ही नक्की बघा आणि नक्की ट्राय करा. आप्पा खूप छान मटन बनवतात. नेक्स्ट डे. त्यानंतर मी नेक्स्ट डे आईसोबत मार्केटमध्ये गेले
मला काही मेकअपचे प्रोडक्ट्स घ्यायचे होते कारण मला ऑर्डर होती आणि मी फक्त माझी मेकअप किट घेण्यासाठी म्हणजे मुंबईला जाऊन मी लगेच निघणार होते साताऱ्याला जायला. त्यामुळे मी इथे आले. ही आहे रंगार गल्ली गुलमंडी. इथे मस्त मस्त आम्ही मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे घेतले आणि माय फेवरेट थिंग, मी जेव्हा पण औरंगाबादमध्ये येते ना, ही गायत्रीची चाट पाणीपुरी, एक पाणीपुरी आहे मी ती तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण दाखवेल. तिथली पाणीपुरी आणि नाथची भेळ, आहा, ह्या 3 गोष्टी माझ्या अतिशय फेवरेट आहेत. मी जेव्हाही औरंगाबादला जाते ना, मी ह्या खाते म्हणजे खातेच. मला इथली कचोरी सोडली तर मला दुसरी कुठलीच कचोरी आजपर्यंत आवडली नाही. आणि मला जेव्हापासून समजतंय ना, तेव्हापासून आम्ही इथेच येतो. आणि ते दुकान तेव्हाही तितकंच छोटं होतं आणि आताही तितकंच छोटं आहे. त्यानंतर जी मी तुम्हाला म्हणलं ते पाणीपुरी, ही पाणीपुरी इथेच कॉर्नरला पोलीस स्टेशनच्या समोर औरंगपुरामध्ये. आई शपथ, मला ही पाणीपुरी पण खूप आवडते. म्हणजे ह्या 3 गोष्टीत ना, ह्या मी आजपर्यंत जिथे पण खाल्ल्यात ना, तिथे याच्यापेक्षा चांगलं मला मिळालेलंच नाही आहेत. आणि ही नाथची भेळ झणझणीत, त्यांच्याकडे काहीतरी ती लाल मिरचीची कोणती चटणी असते ती टाकतात ते त्या भेळमध्ये. ह्या 3 गोष्टी माझ्या अतिशय फेवरेट आहेत. मी तर तुम्हाला पण रिकमेंड करेल, जर कोणी नव्याने गेलं औरंगाबादमध्ये तर प्लीज ह्या 3 गोष्टी ट्राय करा, तुम्ही फॅन होऊन जाता. मी आता एवढी तारीफ करते, मला काही स्पॉन्सर्ड नाही आहे हा व्हिडिओ, पण मला खरंच खूप आवडतं. आणि ज्या लोकांना हे सगळं आवडत असेल तेही रिलेट करू शकतात की हे किती यम्मी लागतं ते. ही नाथची भेळ तर झी मार्सेल जिथं आधी होतं त्याच्या समोरच आहे. इथे तुलसी गिफ्ट्स म्हणून ओपन झालं, त्याच्यासमोरच ही नाथ भेळ आहे. आणि मी मस्तपैकी ही भेळ एन्जॉय केली. तर दॅट्स इट, माझी माहेरची सुट्टी इथेच संपली. आणि हा माझा शेवटचा दिवस होता ज्या दिवशी मी पोट भरून मस्त यम्मी खाल्लेलं आहे. आणि आता मी बॅक टू वर्क. मी मुंबईला जाईल, मेकअपचं सामान उचलेल आणि कामाला लागेल. आणि मी म्हणजे ते पण शूट केलं आहे की जे मी मेकअपच्या ऑर्डर्स होत्या त्या दरम्यान मी काही क्लिप्स घेतल्यात, तो सुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल लवकरात लवकर. आणि प्रॉमिस, यावेळेस मी अजिबात लेट नाही करणार. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.